Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. निश्चित रूप से इतने बड़े प्रोजेक्ट चल रहे आज महाराष्ट्र में FTHL अटल सेतु, यहाँ पर कोस्टल हाईवे, ये कोस्टल हाईवे हम इनके लिए विरार तक लेके जाने लगे क्योंकि विरार का छोरा कहते हैं हाँ विरार का छोरा त्यामुळे ते आम्ही तिकडे नेणार आहे कुठे विरार पर्यंत हा कोस्टल त्यांची लोकप्रियता आहे गेल्या अनेक काळापासून लोकप्रियता आहे त्यासोबतच त्यांना संसदीय कामकाजाचा अनुभव आहे अशा वेळी मुंबईतल्या कुठल्या मतदारसंघात त्यांच्या नावाचा विचार होतो त्यांनी जरी नाही मागितलं तरी तुमच्या माध्यमातून त्यांच्या अरे बाबा ते निवडून आणायचं काम करतील निवडून आणायचं काम करतील संजय चालत नाही चांगला तरी कलाकार घ्यायचा असं म्हटलं त्यांच्यापेक्षा चांगला कलाकार आहे ना अरे बाबा कलावंत आहे कलाकार त्याचा कधी अपमान करू नये कसं आहे माणसाचे दिवस कधी फिरतात ते माहित पडत नाही त्यामुळे आपण 360 डिग्री विचार करायचा असतो आणि कलाकार हा कलाकार असतो एका कलाकाराचा अपमान म्हणजे अख्ख्या सिने सृष्टी इंडस्ट्रीचा अपमान आहे त्यामुळे जे बोलले त्यांना त्याचं भुगतान करावं लागेल संजय निरुपम जी ने कहा है वो आपके मीडिया के चैनल के थ्रू मैंने देखा है क्योंकि उन्होंने कहा कि मैं खिचड़ी चोर का प्रचार नहीं करूंगा बराबर ना कैसे करेगा कोई कौन कर सकता है कोविड में हम लोग तो सबको मदद कर रहे थे कोई लोग पैसे कमा रहे थे और ये तो खिचड़ी चोरी करना डेड बॉडी बैग में पैसे खाना ये तो बहुत पाप है ना इसलिए संजय महापाप है इसलिए संजय निरुपम जी ने बराबर कहा है चलो अभी बात हो काल विजय शिवतारे आले होते त्यांनी मला सांगितलं तिथे दोन्ही आपले उपमुख्यमंत्री होते आणि त्यांनी सांगितलं पक्षाचा आदेश माझ्यासाठी अंतिम आहे त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देतो सगळे तुम्ही एवढी घाई करू नका अजून आपल्या निवडणुकीला वेळ आहे 5 फेज मध्ये निवडणूक आहे आता पहिल्या फेजचा फॉर्म भरलेला त्यामुळे चिंता करू नका अभी बस बघा हाँ बिल्कुल जो किसी कलाकार जो है कोई भी कलावंत हो वो उसको कलाकार बनने में बहुत उसको मेहनत करनी पड़ती है जी जान से मेहनत करते हो लोग और एक कलाकार का अपमान करना बोले तो पूरी फिल्म इंडस्ट्री के जितने कलाकार है उनका अपमान करना है अभी ऐसा काम कोई करेगा चुनाव के वक्त तो उसको तो भुगतान तो करना पड़ेगा तो इसलिए मैं नहीं बोलूंगा ये गोविंदा जी बोलेंगे उनके भाषण में बाद में और मैं आपको बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ आपने जो कहा है कि फिल्म इंडस्ट्री के लिए कलाकारों को के लिए जो करना है सरकार मुख्यमंत्री के हैसियत से मैं पूरे आपके साथ हूँ और हमारी फिल्म इंडस्ट्री बहुत बड़ी है कलाकारों का आदर करने वाली है और जब जब कलाकारों के ऊपर संकट आया था तब तो बाला साहब ठाकरे जी उनके पीछे खड़े थे ये आप सबको मालूम है और इसीलिए
जो कलाकारों का अपमान करेगा उसको सबको दीजिए। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।